नमस्कार मंडळी. आज सकाळी उठले ते लगेच माझं पार्सल आलं ब्लिंकिटचं, जे स्केड्यूल गेलं होतं. मग त्यात असं थोडंफार सामान जे आलं ते बघितलं. परत माझी जे अंथरूण पांघरूण होतं ते घडी करून ठेवलं. पटाकसे लगेच आंघोळीला गेले. आंघोळ करून आल्यानंतर मी लगेच भांडे घासायला घेतले. भांडे घासून असं सिंक साफ केलं, किचन वट्टा साफ केला. मी बघता असं स्वच्छता आवडते मला, सगळं साफ करून घेतलं. असं मी व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे. तसं तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करता ते सांगा. नंतर थोडंसं दूध आलेलं, दूध गरम करायला भेटलं. तसंच मी दूध कंट्री डिलाईटवरनं घेते. आणि ते झाल्यानंतर म्हटलं झाडून काढावं, थोडासा कचरा दिसत होता, झाडून काढायला घेतलं. असं आहे 1 BHK, पण झाडून काढायला खूप वेळ लागतो. तरी झाडून काढून घेतलं. सगळं सामान जिकडं तिकडं नीटकं ठेवून सगळं आतमध्ये सगळं सरकावून झाडून काढून घेतलं. असं खूपच कचरा निघत होता. बघितलात का तुम्ही? जे सामान आलं होतं त्याचा पण कचरा होता. तसं तुम्ही ब्लॉग कुठून बघताय? हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग बनवलेला आहे मी. तुम्ही कुठून ब्लॉग बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप कचरा झालेला, तर कचरा भरून घेतला. पूर्ण झाडून काढून झालं, साफ झाला. मग कसं क्लीन. तोपर्यंत माझं दूधही गरम झालेलं होतं. मी आमच्याकडे पाणी जे येतं ते टँकरनं येतं. त्याच्यानं मी तोंड धुवत नाही, कारण पिंपल्स वगैरे येतात. सो नंतरनं फिल्टरच्या पाण्यानं तोंड वगैरे धुवून घेतलं आणि नोवॉलॉजीचा फेसवॉश यूज केला. इथं ॲड वगैरे नाही, जस्ट मी माझी इन्फॉर्मेशन देते. तोंड वगैरे झालं, थोडंसं सिरम वगैरे लावा म्हटलं. बघा कसं मस्त चेक चालू आहे, ब्युटी चेक, ब्युटी मेकअप. असं 2-3 सिरम लावले काय हो, थोपलेच. बघा किती फास्ट लावते मी. तसं माझा भाऊ म्हणतो की तोपर्यंत मी एस मॅडम बुक केलेली होती. एस मॅडमच्या त्या ताई आल्या, कारण आज मला सुट्टी होती. IT जॉब असते तो सॅटर्डे. मी आज सुट्टी होती. एस मॅडमच्या मॅडम आल्या, त्यांच्याकडनं वॅक्सिन वगैरे केले. नंतरनं मग झाडं थोडीशी सुकलेली होती, कारण 2-3 दिवस गावाकडे गेलेले. झाडं सुकून गेली होती. त्यात मी खत टाकला. तेव्हा मला नव्हतं माहिती की तो जो आहे NPS तो फक्त 4 दाणे टाकायचा. मी टाकला असा भरपूर की माझं झाड भरपूर भरवून येईल. तुळशीच्या झाडात पण खूप झालेलं. माझे पप्पा वगैरे पूजा वगैरे करून तुळशीच्या झाडांचे खूप हे करतात. सो त्यातला कचरा काढला. त्याला असं थोडंसं रिकामी मोकळी जागा केली. माती लूज करून घेतली. त्यात पण थोडंसं खत वगैरे टाकलं. सगळ्या झाडांना मी असंच करणार होते आज, कारण खूप दिवस झालेले मला झाडांना हे सगळं टाकून वगैरे. सगळं टाकून क्लीन करून घेतलं. यात पण मी जास्तीच टाकलं. याच्याने असा रिझल्ट आला की झाडं वाढायची ऐवजी परत ते सुकून गेले. नंतर असं कळण्यात आलं मला सांगण्यात आलं की असं नसतं टाकायचं. नंतर मेहंदी लावली, तोपर्यंत काय पाऊस आला आणि बघते तर काय खाली एक मुलगा मस्त पावसात क्रिकेट खेळतो आहे. मग मला थोडीशी भूक लागलेली, तोपर्यंत थोडंसं खाऊन घेण्यासाठी मुरमुऱ्यांचं थोडंसं असं मिक्स केलं. आणि नंतर मग मैं हिरोईन हूँ म्हणत थोडंसं ब्युटी चेक केले. डोकं धुतलं, मेहंदी लावलेलं. नंतर रात्रीचा स्वयंपाक बनवायला घेतला. मी आणि मम्मी. आम्ही याला कुडबुळे म्हणतो, कोणी याला शेंगोळे पण म्हणतात. शेंगोळ्याला फोडणी दिली मस्त, तेल वगैरे टाकून झणझणीत. याला बनवायला खूप वेळ लागतो. मग थोडेसे बनल्यानंतर मग याला फोडणी वगैरे टाकली. मम्मीचं साईड बाय साईड बनवणं चालूच होतं. मी फोडणी टाकून घेतलं. वेट करत होते की यातला जेव्हा उकळी येईल तेव्हा मी टाकू. तोपर्यंत मम्मी इकडं बनवतात. बघा माझी मम्मी किती काम करतात. मस्त मग मी टाकून घेतलं. ते मस्त शिजायला लागलेले, उकळी येते मस्त. थोडं 5-10 मिनटं याला शिजवून घ्यायचं असं. तोपर्यंत इकडं भात पण झालेला, भात ठेवलेला. आणि नंतर परत पाणी भरून घेतलं फिल्टरनं डेऱ्यामध्ये. आणि नंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो.
मस्त जेवण वगैरे झालं. असं मी बाहेर बसलेलं नाईट व्ह्यू बघत. पावसामुळं खूपच थंड आणि मस्त वाटत होतं. नाईट व्ह्यू एन्जॉय केला आणि झोपी गेले. दॅट्स इट. गुड नाईट.